आज ना पावसामुळे काहीतरी झणझणीत खायची इच्छा झाली होती, तर मला विचारायला महाराष्ट्रीयन स्टाईल पाटोडी बनवून घ्यावं. चला तर मी तुम्हाला रेसिपी पण सांगते. सगळ्यात आधी 2 कांदे आणि खोबरं भाजून घ्यायचं. नंतर त्यात कोथिंबीर टाकून छान ते वाटण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गरम तेलामध्ये गरम मसाला आणि ते वाटण टाकून घ्यायचं. तोपर्यंत वाटण शिजेपर्यंत आपण पाटोळीचा मसाला बनवून घेऊ. पाटोळीचा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी 2 चम्मच बेसन घेतलं. त्यामध्ये थोडं खोबरं कीस आणि काही बेसिक मसाले टाकले. बेसिक मसाले म्हणजे जिरं, मीठ, काही हळद, तिखट असं करून छान मिक्स करून घेतला. त्यामध्ये थोडं कोथिंबीर आणि अद्रक लसूणचा पेस्टमध्ये टाकून घेतला. त्यानंतर असे गठ्ठे येईपर्यंत छान कोरडं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यात थोडं पाणी टाकून छान पोळीचा गोळा जसा कडक बनवतो तसा बनवून घ्यायचा. त्यानंतर त्याला रेस्टवर ठेवलं. तोपर्यंत इकडे मसाला शिजेपर्यंत मी त्यात काही बेसिक मसाले टाकून घेतले आणि त्याला छान असा कोथिंबीर टाकून तेल सुटेपर्यंत असं शिजवून घेतलं. त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून घेतलं. पाणी उकळेपर्यंत आपण इकडे पाटोडी कापून घेऊ. पाटोडी छान असे काजू कतलीच्या शेपमध्ये कापून घ्यायची. इकडे पाण्याची उकळी येईपर्यंत पाटोडी कापून घेतली मी. पाटोडीमध्ये मी पाटोडी सोडून घेतली. याला आपण छान 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं लो फ्लेमवर, जेणेकरून खूप चांगली शिजणार. तुम्ही तळू पण शकता, मी तळलेली नाही आहेत. त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं, जेवण करून घेतलं. आणि काल एका ताईने मला कमेंट केली होती की तू जेवणामध्ये तुझ्या ताक दही ऍड कर, त्यामुळे बाळाची त्वचा छान होते. यामुळे मी आज ताक पण मी जेवणात ऍड केलं. त्यानंतर आम्ही दोघांनी जेवण केलं. त्यांना भाजी खूप छान वाटली होती. त्यानंतर मग बाहेर पाऊसच खूप सुरू होता, तर घरी खूप जास्त गळलेलं होतं. जेवण झाल्या अगोदर सगळं आवर केलं, सगळी साफसफाई केली, कारण की पाऊस थांबलेला होता आणि बाहेर छान ऊन तपलेली होती. गळलेलं तर खूप ठिकाणी होतं, म्हणून सगळ्यात आधी सगळं साफसफाई केली, क्लीन केलं. असं क्लीन केल्याशिवाय ना घर बरं नाही वाटत. त्यानंतर मग भांडे वगैरे घासायला घेतले, गॅस ओटा वगैरे साफ करून घेतला. दूध आलेलं होतं, दूध पण गरम करून घेतलं. तुम्हाला कधी असं झालं का पावसात घर साफ केलं आणि मग गरम गरम खाल्लं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.